महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आपण कार्यक्रमाची सुरुवात करतो. या ठिकाणी फॉरेस्ट डिपार्टमेंटचे अधिकारी त्यांचे स्वागत या निसर्गप्रेमी संस्थेमार्फत केले जात आहे. निसर्गप्रेमी संस्था ध्येय निसर्ग संवर्धनाचा आदरणीय रतनजी नवलजी टाटा यांच्या नावाने आपण वृक्ष वाटप व वृक्ष लागवड मोहीम चालू केली आहे. या मोहिमेअंतर्गत आपण विविध असे उपक्रम हे राबवत असतो. मग तो उन्हाळा असो, हिवाळा असो का पावसाळा असो. आदरणीय रतनजी टाटांचं जे देशाशी असलेलं प्रेम, त्यानंतर त्यांच्या उद्योगातून सुमारे 65% हे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपल्याला विविध क्षेत्रांमधून आपल्याला त्याची मदत होत असते. त्याचप्रमाणे ग्राम विकास, आरोग्य विभाग, शैक्षणिक विभाग अशा विविध अशा स्तरावरून आपल्याला त्यांच्या 65% डोनेशन मधून आपल्याला ही मदत मिळत असते. त्यासाठी आम्ही आदरणीय रतनजी टाटा यांना प्रेरित होऊन ही एक मोहीम चालू केली आहे. आमची संस्था ही उन्हाळा असो, पावसाळा असो किंवा हिवाळा असो, ती नेहमी झाडं लावण्याचंच काम करत असते. आज आपल्याला पडगाव विभागातील आमचे जवळचे साहेब रमेश रसाळ साहेब हे प्रमुख पाहुणे म्हणून लाभले आहेत. त्याचनंतर शालेय मुख्याध्यापिका मॅडम, पूर्ण शिक्षकगण. आज आपण जिल्हा परिषद शाळा सापे या शाळेमध्ये आपण वृक्ष वाटपाचा उपक्रम राबवत आहोत. उद्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. या जयंती निमित्त आपण हे वृक्षारोपणाचा कार्यक्रम करत आहोत. बघा, आपल्याकडं पूर्णपणे कॉन्क्रीटचं जंगल हे वाढत चाललेलं आहे. कोणी असं बोलत नाही का आम्ही 10 झाडं लावतो, 20 झाडं लावतो. पण आम्हाला असं वाटतं का धूळ-धुळीचे हवेचे प्रदूषण टाळण्यासाठी किंवा आपल्याला जी गरमी होते किंवा आपले जे ऋतू आहेत ते बदलले, तर त्याच्यासाठी आपण थोडेसे पुढे आले पाहिजेत आणि आपण प्रत्येकाने असं ठरवलं पाहिजे की आपण झाडं लावली पाहिजेत. जे आपले रसाळ साहेब आहेत ते दररोज करतातच झाडं लावण्याचं आणि लोकांना सुद्धा प्रेरित करतात. ही जी तुम्हाला जी झाडं दिली आहेत, ही झाडं प्रत्येक फळ झाड आहेत. या झाडांमध्ये विविध असे व्हरायटी मध्ये आपण दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये सफेद जाम, काला जाम, चिक्कू, आंबा, पेरू, विविध अशा प्रकारची झाडं आहेत. ही झाडं तुम्ही तुमच्या प्रत्येकाच्या परसबागेमध्ये लावायची आहेत. ज्या विद्यार्थ्यांना जागेची कमतरता असेल किंवा ज्या विद्यार्थ्यांकडे जागा नसेल, त्याच्यासाठी आपण जे आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जे तुळशीला महत्व दिलंय, जे ऑक्सिजन देत आहे, ते तुळशीचे रोप सुद्धा आपण विद्यार्थ्यांना अवेलेबल केलेले आहे. हे वृक्ष लावताना बघा, ज्या पद्धतीमध्ये आता कोरोना आल्यानंतर आपण मास्क लावत होतो, बरोबर ना? मास्क लावत होतो, त्याचप्रमाणे ही झाडं सुद्धा आहेत. तर कशी आहेत, तर ही झाडं आहेत एका कुंडीमध्ये आणि त्याच्या अवतीभोवतीच त्यांची मुलं आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या परसबागेमध्ये ही झाडं लावाल, त्या झाडाला प्रत्येकी झाडाला 2 खड्डे मारायचे आहेत. एका खड्ड्यामध्ये झाड लावायचे, ज्याच्यामध्ये झाड लावायच्या आधी कमीत कमी 5 ते 10 लिटर हे पाणी त्याच्यामध्ये जिरवायचं आहे आणि ते पिशवीतून काढलेलं झाड हे सुद्धा भिजवायचं आहे आणि मगच लावायचं आहे. त्याच्यानंतर दुसरा खड्डा आहे, तो आपल्या घरामध्ये असलेली 1 लिटर 2 लिटरची वेस्टेज बॉटल. ही बॉटल घ्यायची, जिचं झाकण जो आहे हा काढायचा, त्याचा वरचा बुंदा जो आहे तो कापून टाकायचा. तुम्ही लहान आहेत, आपल्या घरातील पालकांना सांगायचं, मोठ्या भावांना सांगायचं का हे मला वरचा भाग कापून दे. आणि ती बॉटल आणि त्या बॉटलला असे छोटे छोटे होल करायचे. आता दुसरा जो तुम्ही खड्डा मारलाय, त्या खड्ड्यामध्ये ती बॉटल ठेवायची आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं. पाणी टाकल्यावरती काय होईल, तर तुम्ही 1 लिटर किंवा 2 लिटर जो पाणी टाकणार आहे, ते ठिबक सिंचनाप्रमाणे ती बॉटल तुमचा काम करणार आहे आणि झाडाला थोडं थोडं करून पाणी मिळणार आहे. आता तुम्हाला सुट्ट्या पण लागणार आहेत, तुम्ही एखाद्या वेळेस पाणी टाकायचं विसरून पण गेले, पण 8 दिवसात किंवा 10 दिवसात पण जरी तुम्ही त्या झाडाला पाणी टाकला तर ते झाड पावसाला येईपर्यंत बऱ्यापैकी जगू शकतं. आणि आम्ही असे बरेचसे उपक्रम हे शाळेमध्ये राबवलेले आहेत. मला शालेय मुख्याध्यापक यांचा मोलाचा सहकार्य मिळाला का त्यांनी इथे मला उपक्रम
राबवण्यासाठी सांगितलं. झाडं लावण्यासाठी आम्ही विद्यार्थ्यांचेच खांदे का निवडले, तर विद्यार्थ्यांमध्ये ती एक आवड असते. इकडनं गेल्यानंतर तुम्ही ते झाड आवर्जून लावा, आणि लावल्यानंतर आम्ही नुसतं ते झाड लावण्यापुरतीच सोडत नाही. तुम्ही जे झाड लावणार ते झाड आम्ही 8 दिवसात 15 दिवसात सुद्धा बघायला येतो आणि त्याचा फीडबॅक येतो का विद्यार्थ्यांनी झाड कोणत्या पद्धतीत लावलंय, ते जगलंय का ते मेलंय. ज्या विद्यार्थ्यांचं झाड काही कारणास्तव दगावलं असेल तर त्यांना आम्ही पुन्हा झाड अवेलेबल करून देतो. बघा, झाडं ही निसर्गासाठी पूरक आहे आणि आपण ऋतूप्रमाणेच झाडं लावली पाहिजेत. आता तुम्हाला आम्ही तर दुसऱ्या पण पद्धतीची झाडं देऊ शकलो असतो, पण आम्ही ती दिली नाही. आम्हाला झाडं फळ झाडच का देऊशी वाटली, का फळ झाडं जी आहेत ही अतिशय उत्कृष्ट आणि लवकर येणारी आहेत, ज्याच्यामध्ये आंबा वगैरे, सफेद जांभळं वगैरे, जांभूळ वगैरे आलेला आहे. आणि याचा फायदा तुम्हाला हवेसाठी, फळांसाठी हा तुम्हालाच होणार आहे. आणि तुमचे खांदे एवढे मजबूत आहेत का तुम्ही हा उपक्रम अतिशय चांगल्या प्रकारे करता. आम्ही फक्त देण्यासाठी येतो. लावाचं काम तुमचं आहे, जगवण्याचं काम तुमचं आहे. ज्या मुलांची झाडं अतिशय सुंदर आणि सुबक पद्धतीची असतील, सुरेख पद्धतीची असतील, त्यांना आम्ही ह्याच दिवशी येऊन एक गिफ्ट देणार आहे का या विद्यार्थ्यांनी आपलं झाड चांगल्या प्रकारे जगवलं आहे. म्हणजे मी आज जे उपक्रम राबवतोय, ज्या लोकांना आवडतंय का मी निसर्गासाठी काहीतरी करतोय, या उपक्रमासाठी आपल्याला विविध अशा लोकांचं सहकार्य सुद्धा मिळालेलं आहे. आणि ते लोक मला प्रत्यक्ष घरी आणून झाडं सुद्धा देतात का आमच्याकडनं 5 झाडं घ्या, आमच्याकडनं 10 झाडं घ्या. त्या लोकांचं सुद्धा मी इथे शब्दाशः सुंदराने आभार व्यक्त करतो की त्यांनी आमच्या या उपक्रमाला विविध अशी झाडं दिलेली आहेत. त्या झाडांना देण्यासाठी डॉक्टर मनोज सोनावणे चावे, डॉक्टर अरुण जाधव पडगे, ग्रामसेवक परेश सोनावणे, गुरु ग्रामपंचायत डोले, वरिष्ठ लिपिक एकनाथ जाधव, गुरु ग्रामपंचायत डोले, ग्रामसेवक राजू आंदे, गुरु ग्रामपंचायत अर्जुनली, ग्रामसेवक नितीन देशमुख, ग्रामपंचायत कुरुम, ग्रामसेवक पळगाव भुडे, शैलेश दोंदे, भिवंडी महानगरपालिका उपायुक्त, अतिश उबाले, भिवंडी महानगरपालिका चिंचोली, नितेश जाधव पडगाव, भिवंडी महानगरपालिका, जितेंद्र जाधव पूर्णा, ठाणे महानगरपालिका, ऍडव्होकेट वैभव जाधव धोंडावडवली, मंगेश जाधव सामाजिक कार्यकर्ता गायकवाडवाडी अंबरनाथ, निकेश सोनवणे फेडवली सामाजिक कार्यकर्ते, विकी जाधव फेडवली सामाजिक कार्यकर्ते, सचिन भोईर मुसारने वाडा सामाजिक कार्यकर्ते, नितीन भोईर नडगाव सामाजिक कार्यकर्ते, प्रेम जाधव लाट सामाजिक कार्यकर्ते. तसेच या आमच्या पूर्ण कमिटी जी आम्ही बसून याचा पूर्ण नियोजन करत असतो, त्या कार्यक्रम पुढे करायचा आहे, कसा करायचा आहे, ते आमचे मार्गदर्शक सुरेशजी जाधव चिंचवली, विनोद जाधव चिंचवली, कैलास जाधव ऍडव्होकेट खांबाले वज्रेश्वरी, प्रवीण गायकवाड काकरपाडा, श्रेयश गायकवाड जो आपला पूर्ण फोटोशूट वगैरे व्हिडिओ शूटिंग वगैरे करतो आणि ज्याचा आम्हाला मोलाचा सहकार्य असतो. आज तो काही कारणास्तव आला नाही, पण या सर्व लोकांच्या टीमच्या माध्यमातून आम्ही लोकांपर्यंत येण्याचा प्रयत्न करतोय, एक मोठा काम करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यासाठी तुमच्या सर्व हातांची मला गरज आहे. आणि आपल्या असलेले जे होते आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे आहेत यांचं सुद्धा मी शब्द सुंदराने स्वागत करतो आणि अभिनंदन करतो का ते माझ्या या उपक्रमासाठी इथे आले. धन्यवाद. व्यासपीठावर उपस्थित जिल्हा परिषद शाळेचा मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक कर्मचारी वृंद आणि विशेष करून उपस्थित राहिलेले या जिल्हा परिषद शाळेतले सर्व माझे विद्यार्थी मित्र, सर्वप्रथम मी सर्व विद्यार्थ्यांचे आमच्या वैभवाकडून स्वागत करतो. मी वैभवाकडे विनंती करेल की एवढ्या मुलामध्ये मुलं आपल्यासाठी बघत येतं त्याने टाळ्याने स्वागत करतो. आपल्या निसर्गप्रेमी संस्थेचे अध्यक्ष दीपकजी जाधव यांनी आज खूप सुंदर असं उपक्रम हाती घेऊन आपल्या शाळेमध्ये वृक्ष वाटपाचा कार्यक्रम हाती घेण्यात आलेला आहे. तर मी सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि 2 मिनिटातच बोलतो, कारण उन्हाचा त्रास खूप चालू आहे आणि त्यांचा कार्यक्रम जो आहे तो एक प्रकारे उन्हाच्या त्रासापासूनही आपल्याला बचावासाठी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, जे पहिल्या 2-3 लाईनीमध्ये बसले त्याला ऊन लागतंय का, आणि जे इकडे बसले त्याला ऊन लागतंय का, तर इथेच तुम्हाला या झाडाचा फरक लगेच लक्षात येणार की झाडं आपल्यासाठी किती महत्वाची आहेत. आता दीपकजी जाधव यांनी जे आपल्याला झाडं दिली ही सर्व आपल्याला फळझाडं देणारे आहेत. तर सर्व विद्यार्थी आहेत या गावातले मला दिसत आहेत. तर आपल्या गावाच्या परिसरात आणि शाळेच्या परिसरात जी झाडं आणत आहेत त्यांनी काही झाडांची नाव आपल्याला सांगता येतील का, जे आपण ओळखू शकता.
कुठली झाड आपल्या परिसरात आहेत सांगा मला, ज्याला येत नाही त्यांनी. बर बर, अजून? ओके. हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे की शहरामध्ये डॉक्टर इंजिनियर झालेले जे कोणी वरिष्ठ पदावर घेतलेले लोक असतील त्यांना देखील झाडांची ओळख नसते, पण आपल्या निसर्गाच्या साहित्याची मुलं वाढतात, त्यांच्या निसर्गाचे संस्कार होतात, त्यांना आपल्या परिसंस्थेची पूर्ण जाणीव असते आणि त्यांना पर्यावरणाबद्दल खरीच जागरूक नागरिक असतात. तर सांगण्यात तात्पर्य की आपली निसर्ग संस्था आहे ही आमच्या वन विभागाच्या सहकार्याने असे देखील उपक्रम राबवते, त्याच्याबद्दल आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो. या शाळेने वेळात वेळ काढून, मला वाटतं एक्झाम सुद्धा चालू आहेत आणि मुलांना वेळ फार महत्वाचा आहे, तरी देखील या कार्यक्रमात उपस्थिती दर्शवली. तर मी सर्व मुलांना एकच विनंती करेन की आज आपल्याला सर्वांना एक एक झाड वाटप होणार आहे, तर हे झाड लावायला आपापल्या घरी जागा आहे का? आपण कुठे आपण अंगणात लावणार की आपल्या बाहेर लावणार? आवारामध्ये पाण्याची व्यवस्था आहे का आपल्याकडे? सर्व मुलं झाडं लावणार का ती जगवणार का? सर्वांनी एकदा टाळे जोरदार वाजा मुलांसाठी. आपला विचार अशाच झाडं वाढवणार निसर्गासाठी राहील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आम्हाला वन विभागाने इथे बोलावलं, सन्मानित केलं, इतक्या चांगल्या उपक्रमासाठी आमचं सहकार्य घेतलं. या शाळेचं आपल्या निसर्ग संस्थेचं मी आभार मानतो. धन्यवाद. खाली बसून घ्या मुलांनी, हे आवाज करू नका कोणी, खाली बसून घ्या, प्रत्येकाला झाड मिळणार आहे. वाऱ्याचं बरं का आंबा आहे काय नाव तुझं? ओके, हे आवाज करू नका मुलींनी, खाली बसून घ्या मुलींनी. मॅडम झाडं घेतलेली आहेत, त्यांनी आपल्या वर्ग शिक्षकांना नाव आणि झाडाचं नाव सुद्धा देतात. चेहरा दिसतो का सर?